नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 15 मार्च 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश हा कितव्या क्रमांकावर आला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 दुसरा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणाची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 सुधा मूर्ती। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्डमध्ये ग्रीन चॅम्पियन कॅटेगरीमध्ये कोणाला अवॉर्ड मिळाला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 पंकती पांडे यांना। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, सुधा मूर्ती यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाली आहे। त्यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 2023 मध्ये। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, राज्यात कोणता नवीन ग्रीनफील्ड महामार्ग विकसित करण्यात येणार आहे? त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात करार करण्यात आला आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पुणे ते छत्रपती संभाजीनगर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे कोणत्या मोहिमेची लॉन्चिंग केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 क्रिएट ऑन इंडिया मोहीम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने सलामीवीर म्हणून 43वे शतक झळकावताना कितवे स्थान पटकावले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 तिसरे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, नीती आयोगाच्या नीती फॉर स्टेट या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते झाले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 अश्विनी वैष्णव। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, अमिताभ घोष यांना कोणत्या देशाचे या वर्षीचे इरास्मस पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 नेदरलँड्स। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, केंद्रीय कृषी मंत्रालयाने 2023-24 मध्ये किती लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 254.73। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, केंद्रीय कृषी मंत्रालयाने 2023-24 मध्ये किती लाख टन फलोत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 3552। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, भारत आणि अमेरिका यांच्यात सी डेम्फर्डस युद्ध सराव भारतात कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 पोर्ट ब्लेअर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, पॅराशूटिंग विश्वकप 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 भारत येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, ईशान्य भारतातील औद्योगिकरणाला बळ देण्यासाठी कोणती योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 उन्नती 2024। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, ज्यूट पिकाच्या आधारभूत किमतीत किती रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 285। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16,
भारत किती वर्षापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज क्रिसिल या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 2031 पर्यंत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, अरुण गोयल यांनी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, क्रिस्टिना पिस्कोव्हा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा कोण पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, जेम्स अँडरसन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा एकूण कितवा खेळाडू ठरला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, तिसरा. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या.